संभाजी नगर एयरपोर्ट का एक्सपांशन यानी एयर स्ट्रिप का एक्सपांशन करना, इसीलिए मैंने आज मीटिंग लिया है, जिसमें एयर स्ट्रिप 9000 से 12000 फीट तक एक्सपांशन करना है। और इसीलिए भू संपादन करने के लिए एयरपोर्ट अथॉरिटी के लोग, टाउन प्लानिंग के लोग, जिलाधिकारी कार्यालय के अधिकारी और महानगर पालिका के अधिकारी, इनके साथ में मैं मीटिंग लिया। और जो कुछ प्रॉब्लम्स थे, जल्द से जल्द महाराष्ट्र शासन के माध्यम से 735 करोड़ मंजूर किया है, और उनके जो कुछ प्रॉब्लम्स है वो प्रॉब्लम्स समझ के वो सॉल्व करने का मैंने कोशिश किया। और मुझे पूरा भरोसा है 6 महीने में 147 एकड़ का ज़मीन हम एक्वायर करेंगे और जल्दी की जल्दी यहाँ एयर स्ट्रिप बनेंगे, ऐसा मुझे पूरा अंदाज है। सर, तो ह्या एअरपोर्टवरून आम्ही लवकरात म्हणजे 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशनची जर तुम्ही फॅसिलिटी दिली तर ऑक्टोबरमध्ये सुरू करू. ऑक्टोबरमध्ये आम्ही इथून बँकॉकला सर्व्हिस चालू करतो या एअरपोर्टवरून. आता 31 जुलै म्हणजे आज किती बघा तुम्ही, 8 जुलै म्हणजे ह्या 20 दिवसामध्ये मी प्रयत्न करतोय. समजा 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशन यांना मिळालं तर आपणाला ऑक्टोबरमध्ये इथून बँकॉकला सर्व्हिस चालू होऊ शकते. उशीर जर झाला तर 3 महिने उशीर होऊ शकतो. त्यांच्याशी एअर एशियाच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं जर उशीर झाला तर आम्हाला 3 महिने उशीर होईल. पण आपल्या शहरासाठी एक डेव्हलपमेंट अशी आहे की इथून इंटरनॅशनल फ्लाईट रेग्युलर आठवड्यातून 3 वेळेस, 2 वेळेस किंवा सध्या 3 वेळा आहे, आठवड्यातून 3 वेळेस हे चालू होणार, असं त्यांच्याशी रायटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर रायटिंगमध्ये हे आलेलं आहे. एकंदरीत एअरपोर्ट एक्सपान्शनला जे पैसे लागतात साधारण 734 कोटी GR निघालेला आहे, महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेला आहे. ज्या काय अडचणी होत्या त्या आम्ही सॉल्व केलेल्या आहेत. आणि हे एक्सपान्शन किंवा हे करण्याच्या अगोदरच तत्कालीन मंत्री जे होते ज्योतिर्दिय शिंदे त्यांच्याशी मी चर्चा केली होती आणि राज्यमंत्री होते त्यांच्याशी चर्चा केली होती. साधारण 500 कोटी रुपये लागतात दी स्ट्रीप बनवायला. तर ते आम्ही जसं ही लँड ॲक्विजिशनची प्रोसेस चालू होईल त्याचबरोबर परत केंद्रातून याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही 500 कोटी रुपयासाठी प्रयत्न करू आणि ते पैसे इथं येतील आणि एअरपोर्ट एक्सपान्शनचं आपलं काम पूर्ण होईल. काय या कामाची डेडलाईन आता तुम्हाला माहिती आहे, कुठलेही लँड ॲक्विजिशन करायचं असेल टाउन प्लॅनिंगचा अधिकारी नेमला, त्याला महसुली टच असलेला अधिकारी लागतो भूसंपादनाला. सरकारला अटकल नव्हती नियंत्रण नाही सगळं करताना. टाउन प्लॅनिंगचा अधिकारी आला आहे ना, कुठे तो त्या अधिकाऱ्याला काही कळत नसतं. सर, गेल्या लँड ॲक्विजिशन हा रेव्हेन्यूचा ऑफिसर करत असतो, त्याला त्यातले सगळे बारकावे कळतात. टाउन प्लॅनिंगचा अधिकारी महानगरपालिकेचा अधिकारी येतात, ते बदला म्हणून कलेक्टरना अनेक वेळा पत्र दिलेलं आहे, अजून माणूसच बदलला नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पत्र दिले का सर? ही सगळी सिस्टम जी अवस्था आहे त्याच्यामुळे या दृष्टीमध्ये 1 इंचही काम पुढे सरकलेलं नाही. या सिस्टीममध्ये काम पुढे सरकलेलं नाही, म्हणून मी स्वतः आज कन्सर्न सगळे अधिकारी यांना बोलवलं होतं. यामध्ये एक स्टेट हायवेचा विषय आज नवीन मला कळला, म्हणून मी फक्त PWD रेल्वे, कारण रेल्वे लाईन तिथे येते, या लोकांना मी बोलवू शकलो नाही. पण त्याची मी एक शॉर्ट मीटिंग घेऊन तुम्हाला मी बोलवणार आहे, हे मी करणार आहे. आणि हे करत असताना टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्याबद्दल हा अधिकारी 1 महिन्यात रिटायर होणार आहे, म्हणून मी चांगला अधिकारी द्यावा म्हणून मी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी जे डायरेक्टर आहेत अविनाश पाटील, ते संभाजीनगरला आपल्या शिडकोमध्ये काही दिवस होते, माझ्या ओळखीचे आहेत. ते असीम गुप्ता आपले कमिशनर होते, ते पण ओळखीचे आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री यांना बसून टाउन प्लॅनिंगचा जो ॲक्विजिशन करणारा अधिकारी त्यांना लवकरात लवकर आम्ही कोण लागतं सांगा ना. आता त्याच्यामध्ये आपण जे ट्रेनिंग काढलेली आहे त्या अनुषंगाने बसूनचा जो अधिकारी आहे ते आम्ही जिल्हाधिकारी सरांना
उद्याच आल्याबरोबर बोलतो आणि या अनुषंगाने माननीय कराड नाही पण जिल्हा अधिकारी तुम्ही सांगा ना, कोण अधिकारी, मला माहित नाही कोण येतं. नाही, इथंच मुळे सांगा. मी सांगतो, यापूर्वी जे विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे त्यामध्ये PWD भूसंपादन संस्था होती आणि विशेष घटकचे भूसंपादन अधिकारी हेच भूसंपादन अधिकारी होते. त्यानंतर जो MRTP ऍक्ट आहे त्या MRTP ऍक्ट मध्ये ते एक्सपर्ट असल्यामुळे आणि MRTP ऍक्ट मध्ये पण लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग असल्यामुळे MRTP चे अधिकारी यांना मोस्टली टचच असला पाहिजे असं काहीही नाही. धन्यवाद. म्हणजे ते करू शकतात काय? परवा मीटिंग घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यांनी सांगितलं की तो टाउन प्लॅनिंगचा अधिकारी काम करत नाही, मी शासनाला पत्र व्यवहार करतोय, महसूलचा अधिकारी द्या म्हणून. ते बदला म्हणून कायदेशीर संहिता घेऊन बसले, परंतु इकडे काम होत नाहीये ना. ते आतापर्यंत त्यानं नेमकं केलं काय, मग आता नोटीस काय केलं निघलेलं नाही. 1 वर्ष झालं ना पोहोचून, काय केलं? सर, या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती अशी आम्हाला प्राप्त आहे की इथल्या जे नगर रचनाचे जे भूसंपादन अधिकारी होते ते जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले होते. त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणि भारतीय विमानपतन प्राधिकरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य त्रुटी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ते पत्रव्यवहार करत आहेत. परंतु महाराष्ट्र विमान कंपनीने 68 कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनासाठी, मात्र त्यांनीच ते काम थांबवलं. याचा आमच्याकडे सक्षम पुरावा आहे. विमान प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमान कंपनीने हे काम थांबवलं. या त्रुटी का दूर केल्या जात नाही, त्या 8 त्रुटी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, या विषयावरती एक चर्चा झाली. 26 मार्च 2024चं पत्र आहे. हो, ते मला पण दाखवलं. ते त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितल्याशिवाय भूसंपादन करू नये असं लिहिलंय. त्याच्यामध्ये काय लिहिलं मी वाचून दाखवतो, नदीची समस्या. ऐकून घ्या. तथापि हे याच्यावर चर्चा केली नाही आणि याच्यावर सोल्युशन काढलं. तथापि संदर्भ क्रमांक 2च्या पत्राने संपादित 139 एकर क्षेत्रामध्ये काही अडथळे येत असून संपादन क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या सुकना नदीचा अडथळा धावपट्टीच्या विस्तार 3660 मीटरपर्यंत करताना होणार नाही का, म्हणजे सुकना नदीचा विषय. याबाबत अभिप्राय सदर करणेबाबत भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे. कळलं? परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 52.56 हेक्टर चौरस मीटर क्षेत्र भूमिपतन अधिनियम 2013 कलम 11ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत करू नये हे सांगितलेलं आहे. बरोबर तुमचं. आता ह्या सुखना नदीचं तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर आम्ही आपले एअरपोर्ट ऑथॉरिटीचे अधिकारी जे संभाजीनगरचे आहेत श्री येवले यांना चर्चा केली आणि त्यांनी सुखना नदीला जो सुखना नदीचं पात्र आहे जवळजवळ 280 फूट मीटर त्याच्यावर ब्रिज टाकावा असं पत्र त्यांना वर दिलेलं आहे. हां हां, म्हणजे MADC म्हणजे जे स्वाती नावाचे IAS अधिकारी आहेत त्यांना महाराष्ट्र ऑथॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ते दिलेलं आहे. आता आम्ही स्वाती मॅडमला फोन लावायचा प्रयत्न केला मीटिंग चालू असताना, तो फोन लागू शकला नाही. पण मी स्वतः स्वाती मॅडम आणि अगोदर नलावडे नावाचे अधिकारी होते, नलावड्याच्या जागी आता पवार नावाचे भूसंपादन अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ते मीटिंग चालू असताना बोलू शकलो नाही मी. पण मी उद्या मुंबईत आहे. स्वाती मॅडम असतील, नलावडे असतील, असीम गुप्ता असतील आणि अल्टिमेटली चीफ मिनिस्टर असतील UD, त्यांना मी भेटणार आहे आणि हा प्रश्न उद्याच निकाली लावून. आणि अजून एक प्रश्न, जो भूसंपादन अधिकारी जो त्यांनी नेमलेला आहे तो 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात किंवा रिटायर होतोय. एक तर त्याला बदला, ते आले होते आता मिटिंगला, एक तर त्यांना बदला किंवा त्याला 6 महिने म्हणजे भूसंपादन कार्यापर्यंत ठेवा, अशी आपली भूमिका आहे. म्हणजे परत त्यांनी केलं आणि परत त्यांनी चूक केला असं नको व्हायला. म्हणून ह्या उद्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही ह्याच्यावर निर्णय घ्यायला लावू. कधी काढा एवढी माहिती आहे का? ठीक आहे, बघा सांगतायत
मी सुहास या कामासाठी मी जसा खासदार झालो तेव्हापासून मी लागलो आहे. ह्या सगळ्या लोकांना मी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडं घेऊन गेलो होतो. त्यावेळेस हे प्रयत्न केले होते. नंतर मी मंत्री झालो. नंतर मी माननीय फडणवीस साहेबाकडे घेऊन गेलो. ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यांच्या मागच्या बजेटमध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी 734 कोटी रुपये मंजूर केले, जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलं होते. आता ते सांगा तुम्ही जी आर पहिला कधी निघाला? पहिला शासन निर्णय आहे 22/11/2017 की महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 22/11/2017. त्यानंतर पत्रव्यवहार झालेला की भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करावा. मग त्या अनुषंगाने आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कृती काढल्यानंतर 12/12/2023 ला विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांची नियुक्ती केलेली आहे. आणि मीन टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तो जो पत्रव्यवहार ऑब्स्टॅकल स्टडी असेल, सुखना नदीचा विषय असेल, तो विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. भूसंपादन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 11(1) ची नोटीस काढण्याचं माननीय महोदयांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. प्रत्यक्ष भूसंपादनाला कधीपासून सुरुवात होऊ शकते? भूसंपादनाला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता फक्त 11(1) सेक्शन झाल्यानंतर MRTP ऍक्ट असल्यामुळे ऑलरेडी विमानतळाचं तिथं रिझर्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट 19 म्हणजे अवॉर्ड तिथं डिक्लेअर होणार. रिझर्वेशन कधीचं सुरू आहे 1991 आहे. मला नाही. ते आता बोलले शेतकरी आले ना 1991 साली रिझर्वेशन टाकलं ह्या जमिनीवर सगळ्या, म्हणून शेतकरी परेशान आहेत. ते म्हणतात घ्या नाही तर आम्हाला सोडा. त्यांचाही बाब चालू देणार बरोबर वेगळाच विषय चालू आहे आपल्याबरोबर वेगळी. पिण्याच्या पाण्याबद्दल मी प्रत्येक महिन्याला इलेक्शनच्या 3 महिने 4 महिने अगोदर बैठक घेत होतो. त्याचाही रिव्ह्यू घेतला. ते रिव्ह्यू घेताना तुम्ही इथं आलात आणि वेळ नसल्यामुळे पटकन म्हणजे थोडं लवकर संपवलं. पण एकंदरीत जे 5 टप्प्यामध्ये काम व्हायला पाहिजे होतं, नंबर 1 जॅकवेल आणि पंप हाऊस, नंबर 2 पाईपलाईन, नंबर 3 वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट, नंबर 4 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि 5वं जे आहे डिस्ट्रीब्युशन शहरामध्ये. तर पिण्याच्या जे पाईपलाईनचं काम आहे ते साधारण 38 किलोमीटर पाहिजे होतं, ते 32 किलोमीटर झालेलं आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टचं काम 75% झालं आहे, 25% राहिलं आहे. शहरामध्ये 53 पाण्याच्या टाक्या बांधायला पाहिजे होत्या, त्यामधल्या 47% काम चालू आहे. साधारण 8 कंप्लीट आहेत आणि डिसेंबर एंडपर्यंत 23 होतील. आता मेन जे काम आहे जॅकवेलचं काम, तर जॅकवेलचं काम स्लो आहे. आमचे कन्सल्टंट समीर जोशी मागं होते, हे चीफ इंजिनियरचा चार्ज यांच्याकडेच आहे, कोळीकडे MJP, कारण महानगरपालिका काम करत नाही, MJP करत आहे. यांना आणि त्या जोशींना आणि तो कॉन्ट्रॅक्टर ह्या तिघांनाही इन्स्ट्रक्शन दिल्यात. त्यांनी सांगितलं मी 225 लोकांना कामाला लावले, 225 नाही 500 लाव म्हणतात. त्याला सांगितलं लवकरात लवकर काढा. तर त्याच्यामध्ये जॅकवेलचं काम स्लो आहे, म्हणून त्यांना सांगितलं की ते काम जरा फास्ट कसं होईल ते करा आणि या शहरातील जनतेला रोज पाणी मिळावं त्यासाठी जो आपला प्रयत्न आहे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. डेडलाईन काही नाही, तुम्हाला माहिती आहे का? दरवेळेस तुम्ही डेडलाईन डेडलाईन मी बोललोच नाही आता. गेल्या महिन्यात पाहणी केली, ते म्हणाले की डिसेंबर नाही. आपण निवडणुकीच्या पूर्वी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन अनेक वेळा नाही 10 वेळेस घेतली. मी सांगितलं ना, मी 10 बैठका घेतल्या. माझ्याकडे करता 11वी बैठक आहे, महिन्याला करत होतो आपण. पाहणी केली ते मला डिसेंबर 24 काम होणं अशक्य आहे. डिसेंबर 24 पर्यंत पूर्णपणे काम होणं अशक्य आहे. मी तुम्हाला सांगितलं जॅकवेलचं काम झालेलं नाही पूर्णपणे ज्या स्पीडमध्ये. त्यांनी आत्ता आम्हाला सांगितलं की सप्टेंबर विकास
सप्टेंबर 30 सप्टेंबर मी जॅकवेल करतो जर ह्या स्पीडनं गेलं तर. पण जॅकवेलचं जे फ्लोअर म्हणजे ह्या लेवलला येईल कुठं ग्राउंड लेवलला त्याच्यावर पंप हाऊस बांधणं ते करणं त्याला 3 महिने लागतात. पाणी बघा गॅस सर प्रत्येक वेळेस डेडलाईन दिली होती एप्रिलमध्ये जॅकवेलचा जो मुद्दा आहे ना, साधारण वर्ष झालं तुम्ही सांगताय की जॅकवेलला उशीर होतोय, तो कॉन्ट्रॅक्टर करत नाही, मध्येच कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता. अजून पण जॅकवेलला तुम्ही म्हणताय लेट होतं, म्हणजे होणार आहे का नाही मग जॅकवेल? जॅकवेलचं काम स्लो चालू आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की कोर्टसुद्धा रिव्ह्यू घेत आहे, म्हणून ही कोर्टाशीर असल्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त टिप्पणी करणार नाही आहे. तुम्हाला माहीत आहे काय ते, म्हणून कोर्टसुद्धा रिव्ह्यू घेत आहे, अधिकारी घेत आहेत, आम्ही घेतो आहे लोकप्रतिनिधी. पण एक आहे की येणाऱ्या समजा डिसेंबरमध्ये आता हे जे पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत, पाईपलाईन झालेले आहे, WTP चालू आहे, वर स्टोरेज टँक झालेले आहेत, ग्रॅव्हिटीनं पाणी येईल. तर येणाऱ्या ह्याच्यामध्ये एवढा जो त्रास झाला आता एप्रिलमध्ये तो येणाऱ्या ह्याच्यात एवढा त्रास होणार नाही आहे. ह्याच्याशिवाय जी 200 कोटीची जी योजना ती पण तयार झाली आहे. बरोबर ना कोळी? तुम्ही सांगत चला. महापालिकेला द्यायचे ना 822 कोटी रुपये ते कुठून आणणार आता ते? हां, तू बरोबर पॉईंट काढलास. मला आयुक्तांनी सांगून गेले की आम्ही परेशान आहोत, आम्हाला अजून 822 कोटीचं GR आलं नाही. तर त्यासाठी मी उद्या माननीय मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. अजूनही GR निघालेला नाही. महानगरपालिकेचा शेअर जो मिळाला पाहिजे 822 कोटी तो अजून मिळालेलं नाही. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मी भेट घेणार आहे. कॉन्ट्रॅक्टर जो आहे पाण्याच्या पाईपलाईनवाला तो कॉपरेटिव्ह करतोय का? तो प्रत्येक वेळेस प्रॉमिसेस देतो आणि आत्तापर्यंत एकदाही त्यांनी दिलेलं प्रॉमिस करू शकला नाही. वारंवार आम्ही सांगतो. योजना पूर्ण करून देणार होतो तो शहराला. किती? 28 फेब्रुवारी 2024 हँडओव्हर करणार होता योजना. त्या माणसाने त्यांना माहितीच नाही. तुम्ही MJP ला विचारा एक असं असेल तर मग त्याचा रस्ते पण मोडून ठेवलेले आहे साहेब, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही. पोलीस साहेब बसलेले त्यांच्याशी संपर्क होत नाही. एकदा त्यांना भेटून विषय सांगितलेला. हे बघा, काम जर करायचं असेल तर थोडी अडचण आहे. तर रस्त्याचं जर असेल तर ते रस्ते रिपेअर झाले पाहिजे. आता हे कवळी तुम्ही सांगितलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला. सांगा. रोड रजिस्ट्रेशनचा जो कॉम्पोनंट आहे टेंडरमध्ये आहे, कॉन्ट्रॅक्टरला सूचना पण दिलेली आहे. तो आता या आठवड्यात काम सुरू करतो त्यानं सांगितलेलं आहे सुरू पण करेल. त्यावेळेला करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला ते करायचं आहे. आपण कारवाई काय केली? 75% झालेलं आहे. कसलं डिस्ट्रीब्युशन का? मी काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशनचं समजा काही ठिकाणी झालं असेल नाही, त्याच्यावर मला म्हणजे डिटेल मी रिव्ह्यू घेतला नाही कारण इकडे उशीर होऊ लागला. पण समजा आहे त्या पाईपलाईनमधून जरी पाणी गेलं ते तरी पाणी मिळालं तर लोकांना चांगलं वाटेल ना. म्हणून प्रयत्न असा असायला पाहिजे की त्या MDR म्हणजे स्टोरेज टँकजवळ पाणी आलं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. म्हणजे रोज आपला पाणी. 1991 साली शेतकऱ्यांच्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलेलं आहे. कळलं का? आता मला वाटतं हा विषय आपण संपूया. दुसरा विषय थोडक्यात मी बोलणार आहे. सर एक याच्यात विषय होता, एअर एशियाला तुम्ही जे इमिग्रेशन आणि व्हिसा अरायव्हलचा विषय आहे त्याला काही टाइम आउट करणार आहात का? होम ऑफिसकडे असलं तरी मी त्याच्यावर आता वेळेत उत्तर दिलं नाही तर ते सगळं नाही. त्यांनी एअर एशियाने 3 कंडिशन टाकलेल्या आहेत. कस्टम नोटिफिकेशन जे अवेलेबल आहे, इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करणं आणि ई-व्हिसा ऑन अरायव्हल. तर कस्टमचं काम झालेलं आहे. इमिग्रेशन चेकपोस्टच्या अडचणी मी आमचे विमानपोर्टचे अधिकारी येवले यांना सांगितलं आहे, काय काय अडचणी ते काढा. आणि मी स्वतः MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्यामध्ये जाऊन संबंधित जे सेक्रेटरी असेल त्यांच्याशी भेटून लवकरात लवकर कसं होईल त्यासाठी प्रयत्न करेन. आणि व्हिसा ऑन अरायव्हल त्याच्या काय फॉर्मॅलिटी काय त्याला काय इमिग्रेशनच करतो. इमिग्रेशनच करते, त्याची अडचण नाही आहे. त्यांना वेगळी फॅसिलिटी इस्टॅब्लिश करावं लागेल. आता किती उड्डाण तर किती ऑपरेशन आहे आपल्याकडे सध्या? सध्या आपण
रेग्युलर आपलं शेड्यूल 9 आहे आणि आता तुम्ही बघितलं जसं की 2 जुलैपासून आपण 3 सेक्टर्स सुरू केलेले आहेत. आपण लखनौ, नागपूर आणि गोवा म्हणजे फेरी फ्लाईट आहे ती आठवड्यातून 3 दिवस ऑपरेट करत आहे. नागपूर म्हणजे लखनौ, नागपूर, औरंगाबाद, गोवा आणि पुन्हा बॅक असं सेक्टर होतं. लखनौसाठी आता पिकअप करतात. जसं जसं ते माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल, मार्केटिंग होईल तर पिकअप होईल. तुमची मदत पाहिजे सर्वांची. तुम्ही पब्लिसिटी लखनौ अयोध्याला पाठवू तुम्हाला. अयोध्येसाठी कनेक्टिव्हिटी आहे. लखनौ पासून 100 किलोमीटर अयोध्या आहे. तर आपलं तसं पाहिलं 12 शेड्यूल फ्लाईट्स आपल्याकडे असतात दिवसाला. ते पण ते हे वीकली प्राईस आहे. आम्ही पुण्यासाठी मागणी केली होती, पुण्याला स्लॉट मिळाला नाही. इंदोरसाठी मागणी केली होती. इंदोरचं मला वाटतं प्रोसेसमध्ये काहीतरी असा प्रोसेसमध्ये आहे. मी 9 ठिकाणी मागणी केली होती. चला, मला वाटतं हा विषय आपण संपवूया. दुसरा विषय जे आपल्या शहरासाठी MBR पर्यंत पाणी आलं तरी बस आहे बाबा एवढं करून दे असं आलेलो आहे का आपण? खेडेगावची योजना कशी असते तशा पद्धतीचं काम चालू आहे ना. मॅन पॉवर वाढवते ना काही 8च टाक्या झाल्यात आतापर्यंत. आज पूर्ण होऊन त्याचा हँडओव्हर झालाय. अरे 8 पूर्ण झाल्यात, फक्त हँडओव्हर 2च झाल्यात. जाऊ आता चर्चा सोडून द्या बाकीचे. आपणाला तुम्हाला काही विषय असा आहे की जाऊन आत्महत्या केली अरे बाबा, आपण हे लक्षात, हे सगळं कोर्टात चालू आहे. कोर्टामध्ये आम्ही बोलू शकत नाही. काय बोलणार त्याला? कोर्टात हायकोर्ट जर याच्यावर रिव्ह्यू घेत असेल तर हायकोर्टच्या टिप्पणीवरती आम्ही कसं बोलणार ना? म्हणजे काही गोष्टी आहेत मी तुम्हालाही बोलू शकत नाही हायकोर्टच्या टिप्पणीवर. अथॉरिटी जर त्याच्यामध्ये पार्टी असतील तर दे कॅन एक्सप्लेन टू द कोर्ट की या माणसावरती ऍक्शन घ्या म्हणून. सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या शहरातले 40 वर्षापूर्वीचे रस्ते जे आहेत ते अतिशय मातीमोल झाले होते. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं. त्यात केंद्राचेच 300 कोटी रुपये आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. आता यांनी 1989 किलोमीटर रस्त्यांचं पूर्ण दोन्ही बाजूंनी खोदकाम होणार आहे. त्याच्यापैकी गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 2019 पासून जसं काम चालू झालं यांनी 700 किलोमीटरचे दोन्ही बाजूचे रस्ते, मेन रस्ते खोदून काढले. धुळे सोलापूर हायवेला कालच अपघात झाला, पती पत्नी खान झाले सर, बरं का. एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. आता त्या रस्त्यासाठी 50 कोटी रुपये ठेकेदाराकडे द्यावे म्हणून भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने यांना पत्र दिलेलं आहे. कारण तो रस्ता पूर्ण हे झालेला आहे. 54 कोटी एवढ्या रस्ते रिपेअर यासाठी मी कशी होती ऐकून घ्या. यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्या अटी शर्ती त्यांना मंजूर कराव्याच लागतील. त्याशिवाय त्यांचं बिल पण निघणार नाही आहे. त्याच्यासाठी आमचं वारंवार प्रेशर आहे. मी असतील, दुसरे लोकप्रतिनिधी असतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तुम्हाला पत्रकार म्हणून जेवढं जेवाळ्याचा प्रश्न पाण्याचा वाटतो तेवढाच किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला वाटतो. कारण आमच्याकडे लोक येतात, आम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि उत्तर देऊन तुम्हीसुद्धा जनजागरण करता. म्हणून आपल्या शहराच्या विकासासाठी हे एअरपोर्ट, रेल्वे हे बाकी नंतर आहे, अगोदर पाणी. म्हणून शर्तींची पूर्तता होत असेल पण आता शहरवासियांना जो त्रास होत आहे त्याबद्दल साहेब. शहरवासियांना त्रास होतोय पण रस्ते पण खोदून ठेवलेले आहे दोन्ही बाजूने. आपल्या एअरपोर्ट मधला व्हिडिओ रस्त्याचा थोडा सहन होईल पण पाण्याचाच फार त्रास आहे. ते कारण पाणी नसेल तर काय करणार आपण. त्यांनी आम्ही महानगरपालिकेला सूचना दिल्यात. आता मला वाटतं सर्वांचे धन्यवाद. सारखे चहा वगैरे काही आहे का नाही? आपण 1 to 1 बोलू ना. डॉक्टर साहेब इकडे एक प्रश्न आहे माझा. महाराष्ट्रामध्ये 4 पक्षी अभयारण्य आहेत, त्यामध्ये 3 करण्याचा तुम्ही घाट घातलाय का? कारण तुम्ही एक पत्र लिहिलंय वन विभागाला
जायकवाडीचं अभयारण्य जे आहे ते रद्द करण्यात यावं, हे खरं आहे का? खरं आहे हो किंवा नाही? खरं आहे का? ऐकून घ्या, जायकवाडीचं अभयारण्य जरी असेल तर जायकवाडीवरती फ्लोटिंग सोलार टाकावं ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि ते फ्लोटिंग सोलार करत असताना त्यांचं जे प्रेझेंटेशन आमच्याकडं इथंही झालं, दिल्लीमध्ये झालं, साधारण 70,000 एकरपेक्षा जास्त, एकर म्हणतो मी, जास्त मोठं धरण, पसरलेलं धरण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे करतोय ते फक्त म्हणतो मी 7,500 एकरवरती हा प्रोजेक्ट आहे. म्हणून पक्षी असतील, मासे असतील. प्रश्न खूप सरळ आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ 4 पक्षी अभयारण्य आहेत, त्यातलं तुम्ही एक रद्द करा अशी मागणी केली आहे का? वन विभागाला तसं पत्र लिहिलंय का? आता पत्र तर तुमच्याकडे सगळीकडेच मला माहीत आहेच, सगळीकडे व्हायरल झालेलं पत्र त्यात लिहिलं असेल. पण ओव्हरऑल ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यावेळेस याच्यामध्ये 1/10 पेक्षा कमी आम्ही सरफेस वापरायचा त्याच्यावरती प्रोजेक्ट आहे. तर ते हकीकत- म्हणजे पक्षाला तिथे त्रास काही होणार नाही. उलट ते जर सोलार लावले फ्लोटिंग तर पक्षाला बसायला जागा होईल, त्यांना सावली राहील आणि त्यांना समजा पाणी पिऊन त्या सावलीला बसतील खाली, त्यांना कुठलाही सोलारचा आवाज नाही आहे. म्हणजे उलट त्या पक्षाच्या रक्षणासाठीही लिहा, फार महत्वाचं राहील. नॅचरल ठिकाणी अननॅचरल काही झालं तर ते पक्षी येतील का तिथं? ना काय नाही याला. अरे उलट त्यांना सावली करून दिली तर ते बसतील येऊन, चांगले पाणी पितील, आराम करतील तिथे. विरोध द्यावा लागेल काय त्यांना? मी येतीलच ना. गप्पा मारू दे ना, बरेच वेळेला बोललो नाही मी. असं आहे की तुम्ही पक्षी अभयारण्य रद्द करा असं कसं काय म्हणू शकता मग तुम्ही सोलारसाठी? पक्ष रद्द करा असं नाही आहे, त्याच्यामधला मी त्यात स्पष्ट लिहिलंय की पक्षी अभयारण्य रद्द करण्यात यावे. ठीक आहे. तर त्यावेळेस मी सुरुवातीला लिहिलं पत्र असेल, आता आम्ही पत्र बदलून काही पार्ट फ्लोटिंगसाठी वापरावा आणि आता लिहा काही पार्ट अभयारण्याचा पक्षाच्या असेल ते त्याच्यासाठी वापरावा. 1/10 पार्ट राखीव आणि बाकी 9. पण ते जमिनीवर होऊ शकत नाही, पाण्यावर 10,000 एकर जमीन कुठे मिळणार आहे? ज्या जायकवाडी ऐकून घ्या, आता तू ऐक, हे बघ रेंगे, अलीकडे एवढे मोठे ऐकून घ्या, मी त्याला सांगतो. नंबर 1, 33% पाणी, कृष्णा, 33% पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते बाष्पीभवन थांबणार आहे. नंबर 2, आता हे लिहा, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्राला जो कोणी घेईल तो. नंबर 3, जे थर्मलमधून जे वीज निर्माण होती त्यांना धूर होतो, वातावरण खराब होतं, ते होणार नाही, हे 3. आणि 4, जे महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षी असतील, मच्छीमार संघटना असतील, त्यांचं कुठलंही नुकसान. हो, त्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी माझी बैठक झाली, अजून मी भेटणार त्यांना. महाराष्ट्रातलं जायकवाडी हे असं पक्षी अभयारण्य आहे जिथं 12 देशातले 48 पेक्षा अधिक प्रजातीचे पक्षी येतात. महाराष्ट्र शासनाकडे शेकडो हेक्टर ही वन विभागाची जमीन आहे, शेकडो हेक्टर गायरान जमीन आहे, त्या ठिकाणी सोलार उभा करायचं सोडून पण संभाजीनगरला पिण्याचं पाणी 33% बाष्पीभवन झाल्यामुळे धरण कोरडं पडतं, बाष्पीभवन कमी होईल, संभाजीनगरला प्यायला पाणी मिळेल, हे महत्वाचं आहे ना. ते खोलीकरण करणारा मी केंद्रामध्ये आहे, ते राज्यातले मंत्री ठरवतील. एक प्रश्न आहे, तुम्ही यापूर्वी एक प्रोजेक्ट सांगितला होता देवगिरी किल्ल्यामध्ये लाईट साऊंडचा विषय सांगितला, पुढे काय झालं याचा तो स्टेटस आम्हाला? देवगिरी किल्ल्यामध्ये साऊंड अँड लाईट शो मंजूर झालेलं आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या माध्यमातून, IOCच्या माध्यमातून 8 कोटी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी आता आम्हाला ASI परमिशन देत नव्हतं वाघमारे, आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्या जिथपर्यंत साऊंड अँड लाईट शो आहे तिथपर्यंत लाईटिंगची व्यवस्था करा. साधारण त्यांनी ते एस्टिमेट काढलं, 30 लाख खर्च येऊ लागलेला आहे, तर ते 30 लाख एक्स्ट्रा आम्हाला व्यवस्था करावी लागेल. हे एक. दुसरं मी तुम्हाला सांगतो, बाय द वे,
अहिल्यादेवी होळकर कुंडसाठी आपण साऊंड अँड लाईट शो मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र टाइम्सने लिहिलं होतं परवा. आहे का मठाचं कोणी? तर ते तुम्ही चालू करा. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की जनरेटरवरती आम्ही चालू करून 2-3 दिवस चालवलं, पण ते हँडओव्हर करून घेतलं नाही. काय नाही घेतलं? कारण तिथं आणखी MSCBच्या माध्यमातून परमनंट लाईट तिथं मिळाली नाही. MSCBच्या चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी 4 दिवसापूर्वी बोललो. त्यांनी ते कनेक्शन दिल्यानंतर त्याचं परत एकदा टेस्टिंग होईल आणि लवकरात लवकर मराठवाड्यातला पहिला साऊंड अँड लाईट शो, मराठवाड्यातला पहिला साऊंड अँड लाईट शो अहिल्यादेवी होळकरांचा साधारण ती लाईट कनेक्शन मिळाल्यानंतर चालू होईल. नंबर 1. नंबर 2 तुम्हाला सांगितलं देवगिरी. नंबर 3 लिहा बातमी. TV सेंटरच्या महानगरपालिकेच्या मजनू हिल, तिथं जे हिल आहे त्या ठिकाणी आपण नाईट टुरिझम वाढावं म्हणून ग्लो गार्डन सुरुवात केली होती. त्याला 10 कोटी रुपये मंजूर केलेत मी केंद्राकडून. कृष्णा तुला आपलं कृष्णा म्हणतो दत्ता ऐकूच लिहितच नाही तू काही. कॅमेरा आहे का? अच्छा अच्छा. लिहित नाही कृष्णावर लिहित नाही. कृष्णा मला माहिती. तर त्याच्यावरती ज्यांनी गुजरातमध्ये मी तिथं बघायला गेलो होतो, त्या दृष्टीनं आपल्या शहरात असं मी पाहिलं होतं जिथं सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा आहे, त्याच्यापुढं ग्लो गार्डन आहे. आम्ही त्याच नावानं प्रोजेक्ट घेतला होता, पण त्या माणसाने याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की माझ्याकडं पेटंट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 400 प्रकारच्या वेगवेगळ्या, समजा आता सापशिडी असेल, सापशिडी आपण खेळतो, पण सापशिडी लहान मुलं खेळायला गेले तर ते सापशिडी असेल, चेस असेल, समजा चेस आपल्याला खेळायचा आहे तर चेसवर 2 मुलं येतील ते खेळतील तिथे. असे वेगवेगळे जे गेम्स होते. काय परवा मीटिंग घेतली जिल्हाधिकारी, त्यांनी सांगितलं की तो टाउन प्लॅनिंगचा अधिकारी काम करत नाही, मी शासनाला पत्रव्यवहार करतोय, महसूलचा अधिकारी द्या म्हणून. ते बदलाव कायदेशीर संहिता घेऊन बसले, परंतु इकडे काम होत नाहीये ना. ते आतापर्यंत नेमकं केलं काय? मग आता मोठे काय केलं? निघलेलं नाही. 1 वर्ष झालं ना पोहोचून, काय केलं? सर, या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती अशी आम्हाला प्राप्त आहे की इथल्या जे नगर असण्याचे जे भूसंपादन अधिकारी होते, ते जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले होते, त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणि भारतीय विमानपतन प्राधिकरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य त्रुटी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ते पत्रव्यवहार करत आहेत. परंतु महाराष्ट्र विमान कंपनीने 68 कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनासाठी, मात्र त्यांनीच ते काम थांबवलं. याचा आमच्याकडे सक्षम पुरावा आहे. विमान प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमान कंपनीने हे काम थांबवलं. या त्रुटी का दूर केल्या जात नाही, त्या 8 त्रुटी तुम्हाला सांगतो. हे बघा, या विषयावरती एक चर्चा झाली. 26 मार्च 2024चं पत्र आहे. हो, ते मला पण दाखवलं. ते त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितल्याशिवाय भूसंपादन करू नये असं लिहिलंय. त्याच्यामध्ये काय लिहिलं मी वाचून दाखवतो, ऐकून घ्या. तथापि हे याच्यावर चर्चा केली नाही आणि याच्यावर सोल्युशन काढलं. तथापि संदर्भ क्रमांक 2च्या पत्राने संपादित 139 एकर क्षेत्रामध्ये काही अडथळे येत असून संपादन क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या सुकना नदीचा अडथळा धावपट्टीच्या विस्तार 3660 मीटरपर्यंत करताना होणार नाही का, म्हणजे सुकना नदीचा विषय. याबाबत अभिप्राय सदर करणेबाबत भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे. कळलं? परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 52.56 हेक्टर चौरस मीटर क्षेत्र भूमिप्रसारण अधिनियमान 2013 कलम 11ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत करू नये हे सांगितलेलं आहे. बरोबर तुमचं. आता ह्या सुखना नदीचं तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर आम्ही आपले एअरपोर्ट ऑथॉरिटीचे अधिकारी जे संभाजीनगरचे आहेत श्री येवले यांना चर्चा केली आणि त्यांनी सुखना नदीला जो सुखना नदीचं पात्र आहे जवळजवळ 280 मीटर त्याच्यावर ब्रिज टाकावा असं पत्र त्यांना वर दिलेलं आहे. हां, म्हणजे MADC म्हणजे जे स्वाती नावाचे IAS अधिकारी आहेत त्यांना.
महाराष्ट्र ऑथॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ते दिलेलं आहे. आता आम्ही स्वाती मॅडमला फोन लावायचा प्रयत्न केला मीटिंग चालू असताना, तो फोन लागू शकला नाही. पण मी स्वतः स्वाती मॅडम आणि अगोदर नलावडे नावाचे अधिकारी होते, नलावड्याच्या जागी आता पवार नावाचे भूसंपादन अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण ते मीटिंग चालू असताना बोलू शकलो नाही मी. पण मी उद्या मुंबईत आहे. स्वाती मॅडम असतील, नलावडे असतील, असीम गुप्ता असतील आणि अल्टिमेटली चीफ मिनिस्टर असतील UD, त्यांना मी भेटणार आहे. आणि हा प्रश्न उद्याच निकाली लावून, आणि अजून एक प्रश्न, जो भूसंपादन अधिकारी जो त्यांनी नेमलेला आहे तो 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात काहीतरी रिटायर होतो. एक तर त्याला बदला, ते आले होते आता मिटिंगला, एक तर त्यांना बदला किंवा त्याला 6 महिने म्हणजे भूसंपादन कार्यपर्यंत ठेवा, अशी आपली भूमिका आहे. म्हणजे परत त्यांनी केलं आणि परत त्यांनी चूक केला असं नको व्हायला. म्हणून ह्या उद्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही ह्याच्यावर निर्णय घ्यायला लावू. कधी काढा एवढं माहीत आहे का? ठीक आहे, बघा सांगतायत. मी सुहास या कामासाठी मी जसा खासदार झालो तेव्हापासून मी लागलो आहे. ह्या सगळ्या लोकांना मी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडं घेऊन गेलो होतो, त्यावेळेसचे प्रयत्न केले होते. नंतर मी मंत्री झालो, नंतर मी माननीय फडणवीस साहेबाकडे घेऊन गेलो, ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यांच्या मागच्या बजेटमध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी 734 कोटी रुपये मंजूर केले, जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून होते. आता ते सांगा तुम्ही GR पहिला कधी निघाला? पहिला शासन निर्णय आहे 22/11/2017 की महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 22/11/2017. त्यानंतर पत्रव्यवहार झालेला की भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करावा. मग त्या अनुषंगाने आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कृती काढल्यानंतर 12/12/2023 ला विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांची नियुक्ती केलेली आहे. आणि मीन टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तो जो पत्रव्यवहार ऑब्स्टॅकल स्टडी असेल, सुकना नदीचा विषय असेल, तो विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. भूसंपादन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 11(1) ची नोटीस काढण्याचं माननीय महोदयांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. प्रत्यक्ष भूसंपादनाला कधीपासून सुरुवात होऊ शकते? भूसंपादनाला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता फक्त 11(1) चं सेक्शन झाल्यानंतर MRTP ऍक्ट असल्यामुळे ऑलरेडी विमानतळाचं तिथं रिझर्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट 19 म्हणजे अवॉर्ड तिथं डिक्लेअर होणार. रिझर्वेशन कधीच आहे? सुरू आहे 1991 आहे. ते आता बोलले शेतकरी आले त्यांना 1991 साली रिझर्वेशन टाकले ह्या जमिनीवर सगळ्या, म्हणून शेतकरी परेशान आहेत. ते म्हणतात घ्या नाही तर आम्हाला सोडा. क्या कहेंगे सर, आज प्रेस लिया संभाजी नगर एयरपोर्ट का एक्सपांशन यानी एयर स्ट्रिप का एक्सपांशन करना, इसीलिए मैंने आज मीटिंग लिया है, जिसमें एयर स्ट्रिप 9000 से 12000 फीट तक एक्सपांशन करना है. और इसीलिए भू संपादन करने के लिए एयरपोर्ट अथॉरिटी के लोग, टाउन प्लानिंग के लोग, जिलाधिकारी कार्यालय के अधिकारी और महानगर पालिका के अधिकारी, इनके साथ में मैं मीटिंग लिया. और जो कुछ प्रॉब्लम्स थे जल्द से जल्द महाराष्ट्र शासन के माध्यम से 735 करोड़ मंजूर किया है. और उनके जो कुछ प्रॉब्लम्स हैं वो प्रॉब्लम्स समझ के वो सॉल्व करने का मैंने कोशिश किया. और मुझे पूरा भरोसा है 6 महीने में 147 एकड़ ज़मीन, वाघमारे बस 147 एकड़ का ज़मीन हम एक्वायर करेंगे और जल्दी की जल्दी यहाँ एयर स्ट्रिप बनेंगे, ऐसा मुझे पूरा अंदाज़ है. सर, पानी का जो मसला है सर, शहर के 8 से 10 दिन में पानी आ रहा है, बहुत परेशान है पीने के पानी के लिए लोग. पानी के पुरवठा की योजना का जो काम जो है धीमी गति से चल रहा है, तो क्या जायज़ा लिया आपने उसमें?
इसका भी हमने रिव्यू लिया है और इसके माध्यम से ये पानी जो नई पाइपलाइन का जो काम चल रहा है इसमें से जल्दी काम कैसा होगा इसके लिए हमने सूचना दिया है। और इसके साथ जो 822 करोड़ महाराष्ट्र राज्य की तरफ से महानगर पालिका का मिलना चाहिए उसके लिए भी हम कोशिश करने वाले हैं। गैस का पाइपलाइन कब तक आने वाला है शहर में? गैस का पाइपलाइन का नगर में कुछ किसानों ने उनका रुकावट किया है। अभी इलेक्शन ख़त्म हो चुके हैं। नगर के जिलाधिकारी के साथ मैं बैठक करूंगा और हमारे शहर के लिए गैस एक बार आ गई तो गैस सिलेंडर की ज़रूरत नहीं, सस्ता गैस मिल सकता है। और ये मेरा ड्रीम प्रोजेक्ट है। पिछले 2 साल से शहर में काम चालू है और मुझे पूरा भरोसा है 1-2-3 महीने में गैस का लाइन हर एक घर में जैसा पीने का पानी का लाइन है वैसा गॅस का लाइन चालू हो जाएगा। सर, चिकलठाण्यात जे जमिनी संपादित होणार आहे ती प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे? चिकलठाण्याची जमीन प्रक्रिया साधारण सर्व करताना 1 महिन्यापासून सुरू होईल। 1 महिन्याच्या आत. यापूर्वी संपादित केलेल्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही सर. असं काही नाहीच आहे, सगळ्यांना मोबदला मिळाला। मुकुंदवाडीच्या लोकांचा आधी पाठपुरावा सुरू आहे. ठीक आहे, ते असेल तर आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यातून मार्क काढू। राजू शिंदे जो है बीजेपी से हो गया ना कल? नहीं तो अभी क्या है? कुछ नहीं हमारा कुछ नहीं फर्क। हमारा क्या है, सिर्फ एक नगर सेवक राजू शिंदे था, गोकुल मलके भी अपक्ष था। तो भाजपा को कोई फर्क पड़ने वाला नहीं आगामी चुनाव में? भाजपा नंबर 1 का पक्ष है, नंबर 1 का पक्ष रहेगा। जिले में भी? जिले में भी नहीं, देश में जिले में शहर में हर जगह। लोकसभा में तो काम हो गया सर, सीधा लोकसभा में काम हो गया। सरकार तो आ गई ना, सरकार आई लेकिन लोकसभा में काम हो गई। हाँ ठीक है ना, तो सरकार आना रहता अल्टीमेटली पास हो गए ना। 9 सीट है सिर्फ आपकी महाराष्ट्र वो ठीक से हो रहा है, ये देश का है ना, लोकसभा चुनाव ये देश का चुनाव था। 400 पार का नारा था ना आपका। हाँ तो 400 पार तो मेरिट में आने के लिए हम कोशिश कर रहे थे, मेरिट नहीं पास हो गए। पश्चिम में बहुत सारे लोग, लेकिन वो तो पास भी नहीं हुए ना विरोधक। 240 ही आए ना सर आपके। सर, पश्चिम में तुम्हारी पार्टी में बहुत सारे लोग इच्छुक है, उनको भी चांस मिलने वाला है कि पश्चिम से? पश्चिम का बारे में मैं कुछ बता नहीं सकता क्योंकि ये महायुति का डिसीजन है। हमारे मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री डिसाइड करते हैं। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।